तर हाय हॅलो नमस्कार, परत एकदा आपण खूप सुंदरसं पाऊच घेऊन आलेलो आहोत। मी मीनांका गायकवाड, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तर बघा, मी 12 बाय 7 इंचाचा आपल्याला एक छोटासा पीस घ्यायचा आहे। असा पीस तुमच्या घरामध्ये नक्की असेल तर असं छोटासा पीसपासून आपण आपले जे मेकअपचं सामान असो काय असो काहीही ठेवू शकतो। तर खूप साधं सिंपल पद्धतीने मी सांगणार आहे, कोणालाही बनवता येईल। तर बघा, त्याच्यासाठी मी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे। शॉपिंग बॅग तुम्ही जाड किंवा बारीक कोणतीही घेऊ शकतात। मी याच्यात थोडीशी जाडी घेतलेली आहे, जेणेकरून हे जे आपण बनवणार आहोत त्याला व्यवस्थित फिनिशिंग येईल म्हणून असं मी जाड कापड घेतलेलं आहे। तर बघा, त्याच्यासाठी मी एक चेन घेतलेली आहे। चेन मी 3 नंबरची वापरलेली आहे। छोटी चेन आहे ती मिनी पॉकेटला लागते ती, तर ही ती घेतलेली आहे मी 8 इंच। तर बघा, चेन मी अशी ओपन करून घेत आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक दाखवते, म्हणजे कसं खूप जणांना समजत नाही। बघा, ही सरळ बाजू आहे आणि आपल्याला ही घ्यायची आहे उलटी बाजू। तर या ठिकाणी मी ठेवून दिलेलं आहे। परत ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू, तर आपण उलटीच बाजू ठेवलेली आहे आणि त्या जागी तुम्ही इथे शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, मी या शॉपिंग बॅग कापडापेक्षा थोडी जास्त घेतलेली आहे। तर या ठिकाणी तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर हे कापड ठेवून परत त्या ठिकाणी शिलाई मारायची आहे। बघा, अशी या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, मी कापडापेक्षा जी शॉपिंग बॅग आहे ती जास्त एक्स्ट्रा घेतली होती। तर तुम्ही बघू शकतात की आपली ही शिलाई मारून झालेली आहे। एक्स्ट्रा जे होतं ते मी कट करून घेत आहे। त्याच्यानंतर ही जी आहे बनवलेलं आपण त्याला सरळ करून घेऊया। तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये रफ भाग सुद्धा दिसत नाही, सगळं झाकला जातो। तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला दाखवून देते। बघा, इथे रफ भाग दिसत असतो का कायम, तर आता दिसणार नाही कारण की तो झाकले गेलेला आहे। तर बघा, खूप छान ही फिनिशिंगमध्ये बनतं आणि या ठिकाणी आपल्याला टॉप टिच मारायचं आहे, म्हणजे दाब शिलाई मारायची आहे। तर बघा, या ठिकाणी आपली ही दाब शिलाई झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण हे दोन्हीही पार्ट समोरासमोर घेऊन त्याच्यामध्ये रनर ॲड करायचं आहे। तर बघा, मी एक छोटंसं रनर ॲड केलेलं आहे 3 नंबरचं, ते रनर मी ॲड करून घेते। एक्स्ट्रा जे आहे ते तुम्ही कट करू शकतात, मी नंतर कट करणार आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्ही असं सरळ व्यवस्थितपणे पकडून घ्यायचं आहे। बघा, खूप जणांची चेन निसटून जाते, तर काय करायचं, या ठिकाणी तुम्ही शिलाई मारू शकतात। त्याच्यानंतर आपला हा जो पार्ट आहे तो सरळ उलटा करून घ्यायचा आहे, म्हणजे हे कापड उलटं करून घ्यायचं आहे आणि उलटं केल्यानंतर तुम्हाला दाखवून देते। बघा, अशा पद्धतीने व्यवस्थितपणे सगळं उलटं करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा, ही जी चेन आहे, चेनीचा वरचा भाग असतो तिथे आपल्याला 1 इंचाचं बोट सोडून असं माप घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मी टेपच्या साहाय्याने दाखवून बी देते। तर बघा, या ठिकाणी आपला 1 इंचाचा भाग वरती आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे माप घ्यायचं आहे, नंतर शिलाई मारायची आहे। तर बघा, मी डबल टिबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर रफ भाग मी कट करून घेतलेला आहे। चला, याचं आता आपण सरळ व्यवस्थित करून घेऊया। आता हे ओपन व्यवस्थित करून घेऊया, याचे कोने काढून घेऊया। तर बघा, याचा रफ भाग काढून घेतलेला आहे आणि बघा किती सुंदर हे दिसत आहे। आणि काही नाही, फक्त एक छोटासा तुकडा वापरलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं मेकअपचं सामान ठेवू शकतात। कुठे तुम्हाला जायचं असेल तर असे छोटे छोटे पॉकेट बनवून त्याच्यात तुम्ही भरपूर आपले मेकअपचं सामान, कानातले हार, बांगड्या काहीही ठेवू शकतात आणि खूप साधे सिंपलचे जे पॉकेट आहे तुम्हाला घरी बसल्या बनवता येईल। तर बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर। जय हिंद, जय भारत।